कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। दुष्यंत कुमार यांच्या एका गझल मधला हा प्रसिद्ध शेर आहे। याचा अर्थ मी तुम्हाला सांगते। तुम्ही आकाशाला सुद्धा भेदू शकता, अरे जरा हिमतीने दगड तर मारून बघा। कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। आता तुम्ही म्हणाल आज एकदम हा शेर मला का आठवलाय, तर हा शेर मला आठवायला एक नव्हे दोन नव्हे तर तीन कारण आहेत। राज्यामध्ये सध्या नगर परिषद निवडणुकीचा धुरळा उडलाय। अशात महायुतीच्या नेत्यांनी तर प्रचाराचा धडाकाच लावलाय, पण तिथेच महाविकास आघाडीचे बडे नेते मात्र प्रचारात दिसत नाहीयेत। एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो म्हणताना ते काही दिसत नाहीयेत। आता हाच शेर आठवण्याचं दुसरं कारण महाविकास आघाडीला लागलेली गळती। आपल्याकडील शेवटची निवडणूक होती विधानसभेची, मात्र त्यावेळी अनेक मंडळी जी महाविकास आघाडीत होती त्यांनी आघाडीला रामराम ठोकलाय। आकाश में सुराख हो ही नहीं सकता असं वाटल्यामुळेच त्यांनी आपलं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी उडी मारली असावी का? आणि आता हा शेर आठवण्याचं तिसरं कारण ते खरं तर अगदी वेगळं आहे, आणि ते म्हणजे कसोटी मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा केलेला दारुण पराभव। नमस्कार, मी पूर्वी भावे। आजच्या 0 आवरमध्ये महाविकास आघाडीत असलेला निरुत्साह आणि भारतीय क्रिकेट संघाच्या हाराकिरीचं विश्लेषण ऐकण्यासाठी आणि आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राचं मत जाणून घेण्यासाठी मी तुमचं स्वागत करते। तर सर्वात आधी आपण जाणार आहोत पोल सेंटरला आणि आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात महाराष्ट्राला आज आम्ही काय विचारलेला आहे। आजचा आमचा प्रश्न आहे, महायुतीचे प्रमुख नेते प्रचारात दंग आहेत, महाविकास आघाडी पिछाडीवर आहे, याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? नियोजनाचा अभाव, समन्वयाचा अभाव, विजयाबाबत शंका? अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे, तुमचं मत जरूर नोंदवा। तर आता वळूयात हा प्रश्न विचारण्याच्या पार्श्वभूमीकडे। राज्यामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। नगर परिषदांच्या मतदानाची तारीखही जवळ आली आहे, तर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची सगळेच वाट बघतायत। त्यामुळे सगळीकडे पक्ष इलेक्शन मोडमध्ये आहेत, पण प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय ते फक्त महायुतीच्या नेत्यांनी। सत्ताधारी पक्षांचे केवळ मंत्रीच नव्हे तर दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी प्रचाराचा धडाका लावत दररोज 3-4 सभा घेणं सुरू केलंय। पण दुसरीकडे महाविकास आघाडीकडे पाहिलं तर मात्र सामसूम दिसतेय। म्हणजे तसे त्यांचे उमेदवार उभे आहेत, स्थानिक नेते प्रचारही करतायत, पण आघाडीतल्या तिन्ही मोठ्या पक्षांचे सर्वोच्च नेते म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळले तर बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे काही अजून तरी आपला भाग वगळता प्रचारात दिसलेले नाहीत। ताकदीने एकानंतर एक सभा घेत आहेत, राज्यभर फिरत आहेत, आपल्या आणि मित्रपक्षांसाठी एकानंतर एक भाषणं ठोकतायत, असं काही होताना दिसत नाहीये। रविवारी संध्याकाळी निवडणुकीचा प्रचार संपेल, त्यामुळे आता प्रचारासाठी उणेपुरे 4 दिवस राहिलेले असतानाही विरोधी पक्षांचे बडे नेते प्रचारासाठीच पोचले नाहीत। त्यामुळे या निवडणुका विरोधी पक्षानं पुरेशा गांभीर्याने घेतल्या आहेत का, हा प्रश्न अनेकांना पडलाय आणि त्यातूनच आम्ही तुम्हाला आजचा सवाल केला होता। आता ही परिस्थिती म्हणजे टोमणे मारण्यासाठी भाजपकडे आयती चालून आलेली संधी, आणि ती साधत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सकाळी ट्विट केलं। निवडणुकादारी, महाविकास आघाडी मात्र घरी असं टायटल देऊन त्यांनी भली मोठी पोस्ट लिहिली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर टिप्पणी केली, तर या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी उत्तर दिले। बघूयात। 2029 मध्ये काँग्रेस पार्टी किंचित होणार आहे। देशातली सर्वात लहान पार्टी काँग्रेस असणार आहे। कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी आपल्याशी रोज त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हजर उभं राहिलं पाहिजे। आज काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मागे महाराष्ट्रातला कुठलाही काँग्रेसचा नेता उभा नाही। कार्यकर्ता वाऱ्यावर सुटलेला आहे, कार्यकर्त्याला कोणी विचारायला तयार नाही, आणि म्हणून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताय आणि काँग्रेस पार्टी रोज सोडताय। त्यांचा प्रचार हे सत्ता लाटण्यासाठी आणि आपसातल्या लाटण्यासाठी, आणि तुम्ही बघा की राज्याचे मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कोणाच्या विरुद्ध प्रचार करतायत? हे एकमेकांच्या विरुद्धच प्रचार करतोय।
आणि आम्ही बघायची भूमिका घेतली याचा अर्थ असा नाही, कारण स्थानिक ज्या काही नगरपालिका ज्या असतात त्या त्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या नेत्यांची असतात. मोठे नेते आले नाही याचा अर्थ कोणीच जात नाही अशातला भाग नाही आहे. खरे तर आताची निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी त्यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या नेत्यांचा आणि त्यांच्या सभांचा नेहमीच फायदा होत असतो. असं असलं तरी महाविकास आघाडीचे नेते वेगळीच कारणं सांगताना दिसत आहेत. आमच्या उमेदवारांची महायुतीला भीती वाटतेय, त्यामुळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचाराला जात आहेत, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी केला. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी काँग्रेसला टार्गेट करण्याची संधी साधली आहे. पाहूया. अलीकडच्या कालखंडामधला हा नवीन पायंडा आहे. फार पूर्वीपासून मी राजकारणामध्ये आहे आणि तेव्हा पाहत होतो नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री कधी येत नव्हते. विधानसभेपर्यंत लोकसभेपर्यंत मर्यादित त्यांच्या प्रचारसभा व्हायच्या, पण आता अगदी लहान लहान नगरपालिकापर्यंत माननीय मुख्यमंत्री प्रचारसभेसाठी येत आहे. आता भुसावळसारख्या छोट्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागते. याचा अर्थ आहे की भुसावळला जी फाईट आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची, आपल्या पक्षाची आणि भाजपची, ही नक्कीच फाईट जोरदार फाईट दिसते. म्हणजे त्यांना असं वाटतं की यामध्ये भाजपाचा कदाचित पराभव होऊ शकेल आणि म्हणून त्या भीतीपोटी माननीय मुख्यमंत्री कदाचित या ठिकाणी आले असावेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सुनील केदार यांचा झालेला वाद हा आता चव्हाट्यावर आहे आणि एका बाजूनी काँग्रेसची मानसिकता देखील निवडणूक लढण्याची दिसत नाही. बहुतांश ठिकाणी तर आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचीच मैत्रीपूर्ण लढत दिसत आहे. फाईट ही दोघांमध्ये आहे आणि काँग्रेस 3 नंबरवर गेलेली आहे अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत मला दिसत आहे. आपले सर्वोच्च नेते प्रचाराला जात नसल्याची विविध कारणं विरोधी पक्षांकडनं अशा पद्धतीने दिली गेलेली आहेत. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अखेरच्या टप्प्यामध्ये प्रचाराला जातील अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एबीपी माझाला दिली आहे. ऐकूया ते काय म्हणाले. नगरपालिकेच्या प्रचाराला काय फार वेळ किंवा फार मतदार 25, 30 हजाराची नगरपालिका, काही तर 10 हजाराची आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते तरी प्रचारात आहेत आणि उद्धवजी आदित्यजी प्रचारात येतील. बरं, पण कधी येतील? काय 2 दिवस येतील ना, 2-3 दिवसात. त्याला सिम्बॉलिक फिरणं आहे. फार काही प्रत्येक आता 200-300 नगरपालिकेत थोडी फिरता येत असतं. त्यामुळे मराठवाड्यात एखादी सभा, विदर्भात एखादी सभा, पश्चिम, अशा पद्धतीनं नियोजन होईल. आता ठाकरे प्रचाराला जातात का? गेले तरी किती सभा घेणार? शरद पवार किंवा नाना पटोले, बाळासाहेब थोरात राज्यभर फिरणार का हे येत्या 4 दिवसात कळेलच. पण महाविकास आघाडीची डोकेदुखी इथेच संपती असं नाहीये, कारण विधानसभा निवडणुकीपासून आघाडीमध्ये लागलेली गळती थांबायचं नावच घेत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे तर हे प्रमाण आणखीनच वाढलेलं दिसतंय. विधानसभेला पराभूत झालेल्या आघाडीतल्या 3 पक्षांच्या 43 उमेदवारांनी महायुतीची वाट धरली आहे. आता यामागे प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली आणि स्थानिक समीकरणांमुळे अशी पक्षांतरं होतात, हे सगळं खरं आहे. पण यामुळे महाविकास आघाडीची ताकद मात्र दिवसेंदिवस कमी होतीये असं चित्र राज्यभरात निर्माण झालंय. तर या पक्षांतराचा महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती फटका बसला आणि महायुतीतल्या कोणत्या पक्षात सर्वात जास्त इनकमिंग झालंय हे आपण पाहणार आहोत आमच्या मीडिया सेंटरला ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणत्या पक्षात किती गळती झाली आहे आपण बघतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं 19, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातनं 13, काँग्रेसमधून 10 आणि इतर 4 असे मिळून एकंदरीत 47 संभाव्य उमेदवार आणि प्रामुख्याने 2 नंबरचे विजेते उमेदवार, म्हणजे जे पराभूत झालेले आहेत परंतु ज्यांची मतसंख्या साधारणपणे 2 नंबरची होती असे महत्त्वाचे लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतनं 47 लोकांची गळती तर अशा पद्धतीने स्पष्ट दिसते. तर महायुतीमध्ये किती इनकमिंग झालंय हे सुद्धा आपण पाहूया. भाजपमध्ये 26, राष्ट्रवादीत 13, शिवसेनेत 7, एकूण 47 म्हणजे इनकमिंग आणि आउटगोईंगचा आकडा इथे टॅली होतोय हे नक्की. सगळ्यात जास्त गळती ठाकरेंच्या शिवसेनेला लागली आहे. तर महायुतीतला मोठा भाऊ म्हणजे भाजपमध्ये सर्वात जास्त पराभूत उमेदवार गेल्याचं या आकडेवारीवरनं दिसतंय. ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांना ही बाब मान्य आहे, मात्र नेते गेले तरी मतदार हे पक्षासोबतच आहेत असं त्यांना वाटतंय.
दुसरीकडे चांगलं काम करत असलेल्या लोकांनाच प्रवेश देत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. 2 नंबरची लोक आहेत त्यांना खेचण्याचा प्रयत्न इकडे तिकडे होत असतो, पण मला असं वाटते की हे व्यक्तीपैकी काही लोकांचा निश्चितपणे काही प्रमाणावरती प्रभाव असतो, पण मोठ्या प्रमाणावरती जो प्रभाव या 2 नंबरला विधानसभेला जे मिळालेले हे महायुतीचे नसून महाविकास आघाडीचे मतं आहेत. आणि मला असं वाटते तो मतं हे व्यक्ती जरी बदलला तरी देखील तो मतं काही प्रमाणावरती जाऊ शकतात, पण मोठ्या प्रमाणावरती ती मतं आमच्याकडे राहतील असं सुतोवाच. जे लोक आमच्याकडे येणार आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसजीच्या सोबत जुळायचं आहे, भाजपासोबत जुळायचं आहे, विकसित भारताकरता जुळायचं आहे. त्यामुळं त्यांनी आमच्याकडे येण्याचा या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे. तर महाविकास आघाडीतली उदासीनता, महाविकास आघाडीतली गळती या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत. आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. पण त्याआधी महाराष्ट्राचं म्हणणं आजच्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय आहे ते आपण जाणून घेऊया. काही निवडक प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आपण पाहणार आहोत मीडिया सेंटरला. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया विनोद यांची आहे. महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता असल्यामुळे प्रचारास उशीर होतो. त्याचा परिणाम निवडणूक निकालावरती दिसून येईल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. युट्यूबवरनं माऊली यांची प्रतिक्रिया आहे. जेव्हा प्रचाराला उतरतील तेव्हा सत्ताधारी लोक जाणून बुजून दमदाटी करून त्यांचे उमेदवार फोडतील हे त्यांना माहीत आहे. हे तर सोडा, त्यांच्या महायुतीतच फोडाफोडी चालू आहे. आर्थिक अडचण पण असू शकते असा एक मत व्यक्त केलेलं आहे अशोकराव पाटील यांनी युट्यूबवरनं. फेसबुकवरनं प्रकाश ससाणे म्हणतायत आघाडी धर्म समन्वय याचा अभाव व जिंकू अशी शक्यता कमी वाटते. मनसेबरोबर युतीबाबत वर्षा गायकवाड एक बोलतात, वडेट्टीवार वेगळंच बोलतात. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आहे सोपान सपकाळ यांची. महाविकास आघाडीचे नेते प्रचारात व्यस्त आणि महायुतीतील नेते मित्रपक्षाचे लोक फोडण्यात मस्त. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया महेंद्र यांची आहे. समन्वयाचा अभाव, पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता यांच्यात दुरावा. कुठल्याही देशात जा, ज्या पक्षाचे कार्यकर्ते जनतेची कामं करतात त्यांचाच पक्ष निवडून येतो. आणि पुढची प्रतिक्रिया आपण पाहूयात. महायुतीचे प्रमुख नेते प्रचारापेक्षा जास्त इतर पक्षाच्या लोकांना फोडण्यात व आमिष दाखवून विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावून स्वतःच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यात दंग आहेत. शौनक भिडे यांची प्रतिक्रिया आहे. यानंतर आपण चर्चेसाठी जाऊयात गेस्ट सेंटरला आणि आपल्यासोबत अतुल भातखळकर भाजपचे आमदार थोड्याच वेळात असणार आहेत. पण सध्या आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत. तुम्हा दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आणि पहिला प्रश्न मी विचारणार आहे सचिन अहिर यांना. सचिनजी, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने बघायला गेलं तर बाळासाहेब थोरात असू देत, नाना पटोले असू देत, अशी बडी बडी नावं प्रचारामध्ये आत्ता उतरताना दिसत नाही आहेत. रणधुमाळी सुरू झालेली आहे, परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीची उदासीनता असण्याचं कारण काय आहे? दिसत नाही असं नाही, तुम्ही दाखवत नाही. बघा, विनायक राऊत कोकणामध्ये फिरतायत, विशेषतः अनिल परबजी बाजू ठाणामध्ये तिकडे जात आहेत जिल्ह्यामध्ये. विशेषतः आपले अंबादास दानवेजी हे मराठवाड्यामध्ये. राऊतसाहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये, नितीन मांडगे पाटील आहेत, सुषमाताई नगर जिल्हा आणि या सर्व परिसरामध्ये फिरतायत. विदर्भामध्ये आमचे नेते फिरतायत, गीतेसाहेब असतील. म्हणजे असं नाही का नेते फिरत नाही. एक लक्षात ठेवली पाहिजे की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि सर्वसामान्य स्थानिक विषयावरती निवडणूक आहेत आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाची ही निवडणूक आहे. पण असं न करता याला राज्याची अस्मिता आणि राज्याच्याशी जोडण्याचं काम महायुतीची लोक करतायत. म्हणून तुम्ही बघितलं असेल की केवळवाणी प्रयत्न करावे लागतायत. जाऊन तिकडे मंत्र्यांना
किंवा अर्थमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतंय की बा आम्हाला मतं दिले नाही तर आम्ही तिजोरीची चावी उघडणार नाही. मग तिजोरीची चावी उघडणार आहे ते दुसरा सांगतो तर तिजोरी त्यांच्याकडे आहेत, पण तिजोरीचे मालक आमच्याकडे. हे जे भावना जे आहेत त्या, ही लढाई ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे. महायुतीमध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त कसं खेचता येईल आणि खेचता येईल आणि त्या महायुतीमध्ये आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की बीजेपीला 100 नगराध्यक्ष बिनविरोध आले म्हणून त्याचं कौतुक त्यांना वाटते. लोकशाहीमध्ये बिनविरोध न करता जर लोकांसमोर जे गेले असते, कशा प्रकारे बिनविरोध झाले हे मी सांगायची गरज नाही, कशा प्रकारे उमेदवार पळून घेऊन जात आहेत हे मी सांगायची गरज नाही. म्हणून दुर्दैवाने म्हणावं लागेल की ही निवडणूक स्थानिक स्तरावरती असते, स्थानिक नेतृत्वाची असते, त्याची कसोटी असते. ती न करता त्याला राज्य स्तरावरती घेण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला आमच्या स्थानिक नेत्यांवरती विश्वास आहे म्हणून आम्ही तिकडे जात नाही आहोत. म्हणून आदरणीय पक्षप्रमुख किंवा आदित्यजी त्यांना असं वाटत नाही किंवा आम्हाला असं वाटत नाही की त्यांनी इथपर्यंत यावं, कारण आम्ही तिकडे सक्षम रीतीने जे काय काम करतोय. पण त्यांना त्यांच्या नेत्यांवरती अविश्वास आहे, त्यांच्या स्थानिक नेतृत्वावरती मतं मिळणार नाही हे ज्यावेळी त्यांना लक्षात आल्यानंतर बळजबरीने किंवा धमकवून निधी देऊ, हे दिलं नाही तर ते करू असं दाखवण्याचा केवळवानी प्रयत्न करण्यासाठी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लोकांसमोर आणावं लागतोय. हे त्यांचं अपयश आहे एका बाजूने. बर सचिन सावंतजी, सचिनजी आता जे म्हणाले त्याप्रमाणे कुठेतरी एक अस्मितेचा प्रश्न हा याच्यामध्ये मुद्दा असू शकतो. तो तुम्हाला खरोखरच तसं वाटतंय का? पण जरी तसं वाटत असलं तरी दुसऱ्या अंगाने जर विचार करायला आपण गेलं तर एकीकडे अस्मितेचा प्रश्न एक बाजू करते, पण त्याचबरोबर दुसरी बाजू कुठेतरी खूप सगळं लाईटली तर घेत नाहीये ना, सगळं खूप सहज होऊन जाईल अशा पद्धतीची एक उदासीनता तर नाहीये ना, असाही प्रश्न सातत्याने विचारला जातोय. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, असं म्हणजे पहिली गोष्ट सहज होऊन जाईल अशा तऱ्हेची उदासीनता असू शकत नाही. प्रश्न असा आहे की ती मग बेफिकिरी राहील, परंतु तशा पद्धतीचं काही चित्र महाविकास आघाडी म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आम्ही जे तिन्ही घटक होतो या महाविकास आघाडीचे आणि आहोत त्यांच्यामध्ये नाहीये. आणि बहुतांश पद्धतीनं जे सचिन भाऊ जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे की बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं चित्र दिसतंय की माध्यम देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं किंवा त्यांनी केलेल्या प्रचाराला फार काही प्रसिद्धी देताना दिसत नाही. आता महायुतीचे जर तुम्ही पाहिलं तर सगळे सामदाम दंडभेदाचा कार्यक्रम चालू आहे. आता जसं आता सचिन भाऊ म्हणाले की 100 ठिकाणी बिनविरोध निवडून येणं हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर लोकशाहीची विटंबना आहे, कारण सत्तेचा दुरुपयोग करूनच त्या पद्धतीनं अशा तऱ्हेचं चित्र निर्माण होऊ शकतं. अपक्षही उभा राहत नाही असं होतं का कधी? म्हणजे विरोधी पक्षाचे कुठल्याही उभा राहत समोरची बाजू जर सामदाम दंडभेद सगळं काही वापरत असेल तर तुमची जी आता ज्या पद्धतीने प्रचार चाललाय किंवा स्ट्रॅटेजी तुमची जी आहे ती पुरेशी पडेल का त्याच्या विरोधामध्ये? नाही, आता प्रश्न असा आहे की जनतेच्या न्यायालयामध्येच आहे की लोकशाही संपूर्ण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न जर झाला असेल आणि खुलेआम त्या ठिकाणी निवडणूक आयोग बघतय आणि जी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर त्याला आपण करणार काय? परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीनं जर पोहोचायचं झालं तर काँग्रेस पक्षानं आमच्या सगळ्या नेत्यांना स्थानिक त्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये ते प्रचारामध्ये स्वतः व्यस्त आहेत आणि व्यग्र आहेत. एकंदरच सरकारच्या अत्याचारामधनं मार्ग काढत त्यांना लढा द्यायचा आहे आणि त्यामुळे तो प्रत्येक जण देतोय. वडेट्टीवार तिकडे गडचिरोली चंद्रपूर बघतायत, नाना पाटोले बघतायत, नगरमध्ये बाळासाहेब थोरात बघतायत, हर्षवर्धन सपकाळजी संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी प्रचार करतायत आणि आपणही दाखवताय भारतीय जनता पक्षाला कशा मिरच्या झोमतायत ज्या वेळेला त्यांच्या भाषणामधनं कुठल्या त्यांनी जर एखादं वक्तव्य केलं तर तेही दिसतंय तुम्हाला. त्यामुळे त्याचा अर्थ प्रचार तर चालू आहे हे तर दिसतच आहे आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की जनतेच्या न्यायालयामध्ये जाणं हे याचं गमक आहे या निवडणुकीचं आणि ते चाललो होतं आम्ही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आलेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. अतुलजी, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या आज उपस्थित असलेल्या दोन्ही या प्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की कुठेतरी संपूर्ण या निवडणुकांना, स्थानिक निवडणुका असताना भाजपने अस्मितेचा प्रश्न केलेला आहे, राज्यस्तरीय प्रश्न केलेला आहे, कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे रथी महारथींना प्रचारामध्ये उतरावं लागतंय. काय म्हणाल्यावर? नाही बघा, विरोधी पक्षांची अवस्था नाचताना अंगण वाकडं अशा प्रकारची आहे आणि त्यामुळे मग मतदार यादीमध्ये काहीतरी गडबड होतीये, निवडणूक आयोगच काहीतरी गडबड करतोय, अशा प्रकारचे खोटे आरोप करायचे. शेवटी महाविकास आघाडी जी आहे त्याचा मुळामध्ये पाया काय होता, तर त्याचा पाया केवळ आणि केवळ हा मोदी द्वेष
आणि देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष एवढाच त्यांचा पाया होता. त्यांच्यात विधानसभेत भांडणं झाली, त्यांना चुकून का होईना लोकसभेत टेक्निकल यश मिळालं आणि मग विधानसभेत त्यांची भांडाभांड झाली. समोरासमोर त्यांनी उमेदवार उभे केले. माझा त्यांना सल्ला आहे, अर्थात ते काही सल्ला ऐकणार नाहीत कारण ते ऐकण्याची त्यांची क्षमता पण नाहीये, की ज्या पद्धतीने आम्ही महायुती म्हणून काम करतो ते आपल्या सगळ्या चॅनलने त्या वेळी दाखवलेलं आहे की आमच्या पक्षात समजा काही नाराजी निर्माण झाली असेल तर स्वतः देवेंद्र फडणवीस 4 लोकांच्या घरी गेलेले आहेत. त्या ठिकाणी महायुतीमध्ये जागा वाटपावरनं काही तिढा असेल तर तिघही नेते बसतात, त्या ठिकाणी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. पब्लिकमध्ये स्टेटमेंट दिलं जात नाही, पण हे त्यांना काही करायची इच्छा नाही. मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसचे लोक केवळ आणि केवळ डोळे लावून बसलेत की भाजप त्यांना कधी घेतोय. यांच्या सगळ्या नेत्यांची अवस्था तीच आहे. यांचा पायपोस कोणामध्ये नाही. आणि तो उभाटाचं काय बोलावं, त्यांना मुख्यमंत्री असताना ते आपल्या घराच्या बाहेर पडले नाहीत, तर आता ते विरोधी पक्षात असताना काय बाहेर पडणार आहेत. त्यामुळे कष्ट, मेहनत याचा उभाटा गटाशी उद्धव ठाकरेंचा, आदित्य ठाकरेंचा अभ्यास आणि कष्ट याच्याशी काही संबंध नाही. आणि त्याच्यामुळे ते आपल्या घरात बसलेले शांतपणाने. आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो. आता बरं, अतुलजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. तुम्हाला थोडंसं थांबवते कारण ह्याच्यावरती आपण उत्तर घेऊया. तुमचा मुद्दा कळलेला आहे, कुठेतरी गांभीर्य नाही आहे महाविकास आघाडीमध्ये आणि त्यामुळे बाहेर पडत नाहीयेत असं तुमचा मुद्दा आहे. सचिनजींना काहीतरी बोलायचं. सचिन अहिर. नाही, दुपट्टी भूमिका आहे. हेच अतुल भातलकर जी मातोश्रीवर त्यावेळी आशीर्वाद घ्यायला येतात, त्यावेळी त्यांना पक्ष नेतृत्व काय त्यावेळी वाटत नाही, ज्यावेळी युती धर्म होता म्हणून. युतीतून बाहेर पडले तर ते वेगळं होतं. अर्थात मला त्याच्यामध्ये जायचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण मला एक आश्चर्य वाटते की त्यांचेच प्रदेशाध्यक्ष ज्यावेळी उल्हासनगरच्या मतदार यादीबद्दल बोलतात त्यावेळी मग आम्ही बोललेला मुद्दा अयोग्य आणि मग ते मुद्दा बोलतात ते योग्य आहे का. नितीश राणे जे महायुतीतले जे घटक आहेत ते म्हणतात त्यावेळी काय गोष्ट झाली ते नाही. संजय गायकवाड जे विद्यमान सत्ताधारी आमदार आहेत ते ज्यावेळी दुबारा मतदार झालेत, मतदार यादीमध्ये आहेत, मग त्यावेळी का बोलत नाही. मला असं वाटते की हे दोन टप्पी भूमिका घेऊन चालणार नाही. प्रश्न असा निर्माण होतो की आता आपण विषय काय घेतोय, स्थानिक स्तरावरच्या निवडणुकीच्या. स्थानिक स्तरावरच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकी असतील, त्याचा जो एजेंडा असेल शहराचे त्याच्या विचार आहेत, त्याला तुम्ही राज्याशी जोडण्याचं काम करतायत. प्रत्येक निवडणुका महत्वाची आहेत हे आम्ही समजतो, म्हणून तर आमची फील्ड तिकडे आहेत. आमच्या त्या स्थानिक नेतृत्वावरती विश्वास आहे. ह्यांना कदाचित स्थानिक नेतृत्वावर विश्वास नसेल म्हणून मग आज त्यांना एवढ्या स्तराचे नेते आणावे लागतात. आणि महायुतीमध्ये काय अलबेल आहे हे मी सांगायची गरज नाही. म्हणून उपमुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महिन्यातून 2-2 वेळा दिल्ली सवारी करावी लागते. आणि मग मुख्यमंत्री त्यांना सांगतात की हा आता मी प्रदेशाध्यक्षांशी बोलतोय, आता फोडाफोडी थांबव्या करूया. ह्याही गोष्टी काय नकारता येणार नाही. बरं, अतुलजी हे आरोप पटतायत का तुम्हाला सचिनजींचे? नाही, असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी किंवा उभाटा गट किंवा मनसे हे प्रचार सभा घेत नाहीये आणि त्याचं ते समर्थन करतायत. मला कळलं नाही, पंचायत राज व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाही मधला अत्यंत महत्वाचा गाभा आहे. गटार, संडास, पाणी, कचरा, रस्ते या सगळ्या नागरी सुविधा देण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्थांचं असतं. अशा निवडणुकीच्या वेळेला मतदारांच्या समोर जाऊन आपला नागरी विकासाचा अजेंडा काय आहे हे सांगितलं पाहिजे. पण यांना त्यातलं काही सांगण्यासारखं नाहीये. आमच्याकडे आहे ना, आम्ही ठाण्यात मेट्रो चालू केली, आम्ही मुंबईत मेट्रो चालू केली, आम्ही पुण्यामध्ये मेट्रो चालू केली. आणि त्याच्यामुळे यांच्याकडे सांगण्यासारखे कुठलेही मुद्दे नसल्यामुळे आणि आम्ही जेवढं महत्व राज्य आणि केंद्राच्या निवडणुकीला देतो तितकंच महत्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आहे. कारण भारताच्या लोकशाहीचा तो एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे त्या निवडणुकीमध्ये मतदारांकडे गेलं पाहिजे, आपली भूमिका मांडली पाहिजे. कारण हे वाढतं नागरीकरण हे आपत्ती मानतात. आम्ही त्याच्यामध्ये संधी शोधतो की त्या वाढत्या नागरीकरणातल्या प्रश्नावर मात केली पाहिजे
टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यातून अतुलजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. कुठेतरी हुरूप आणण्यासाठी कार्यकर्त्यांना सुद्धा जाणं गरजेचं असतं. सचिन अहेरजी आणि सचिन सावंतजी दोघांनाही मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीने कुठेतरी स्थानिक कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी सुद्धा नेत्यांनी जावं ठिकठिकाणी अगदी तळागाळापर्यंत, असं तुम्हाला वाटत नाही का? आणि याच्यामध्ये कुठेतरी एक बचावात्मक पवित्र आहे, महायुतीतला, महाविकास आघाडीतला समन्वयाचा अभाव आहे, असा सुद्धा सूर सातत्याने अडवला जातोय. त्याबद्दल काय म्हणाल? नाही 100% वाटतोय. पण खडसे साहेब जसे बोलले, खडसे साहेब तर हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते अगोदर. त्यांनी काय सांगितलं की ते पण एवढे वर्ष काम करतायत, पण कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढ्या स्तराला जात नाहीये. ह्याचा अर्थ त्यांनी जाऊ नये असं आमचं म्हणणं नाही, आमचे नेते जाणार नाही असंही आमचं म्हणणं नाही. पण स्थानिक स्तराच्या नेतृत्वावरती या निवडणुकीवर पण अवलंबून राहतो, त्यांच्यावरती विश्वास देऊन आपण करतोय. आणि तशी लोक आमच्या फील्डवर आहे ना. हे जे म्हणतायत की सभा झाली नाही, हे झाली नाही, त्यांनी यावं. मी आता जिकडे मी पुणे जिल्ह्याच्या खडकवासलाच्या बाजूच्या असलेल्या मतदारसंघात फुरसुंगीमध्ये आता मी जातोय. उद्या मी मंचरला जाणार आहे, जुन्नरला माझ्या सभा आहे. नितीन मांडगुले पाटलांची आता सभा होते. 28 तारखेला सुषमा अंधारेची सभा. असं नाही की नाहीये. आणि शेवटच्या घटकाला लोणावळ्याला असेल किंवा असेल ते स्वतः आदित्यजी उतरतील किंवा येतील. पण ह्याचा अर्थ रोज येऊन घेऊन त्यांनी करणं आणि त्यातून जसं, आणि आता काय चाललंय हे मी सांगायची गरज नाहीये. आता महायुतीमध्ये निवडणूक कुठच्या मुद्द्यावर लढवली जाते? विकास निधी द्या, आमच्याकडे तिजोरी आहे. तो म्हणतो तुमच्याकडे तिजोरी दे. काही तर मंत्री सांगतायत की तुम्ही आम्हाला जर मतं दिले नाही तर तुमची विकास निधी बंद करून टाकू. नक्कीच आपण या मुद्द्यावरती आपण अतुलजींचं उत्तर घेऊच. पण सचिनजी, असं मला विचारायचं आहे की तुम्ही म्हणताय की स्थानिक ठिकाणी तुमचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पण आपण मगाशी बघितलं की कशा पद्धतीने महाविकास आघाडीला गळती लागलेली आहे. आता ही गळती बघता एकंदरीत कुठेतरी पुन्हा एकदा पकड मिळवण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ही गळती सुद्धा अत्यंत चिंताजनक आहे असं नाही का वाटत? नाही, नक्कीच आहे. आणि हे जे मी अगोदरच पण या विषयावरती बोललो की जे उमेदवार जात आहेत त्यांचं मतत्व घेऊन जात नाही. काही प्रभावी नेते असतील, ते गेले असतील तर त्याचा नक्कीच आमच्यावरती परिणाम होणार आहे. पण ते जात आहेत, ते कशासाठी जात आहेत? सत्तेचा लालच असेल किंवा विकास निधी मिळत नाही किंवा आता आपल्याला भविष्य राहिलेलं नाहीये त्यांना, अशी वाटणारे वैयक्तिक स्वार्थासाठी जात असतील. पण जिकडे पक्ष म्हणून आहेत तर त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही पुढे उभे राहणार आहोत. आणि आगामी जिल्हा परिषदला तुम्ही बघा, आगामी महानगरपालिकेला बघा, हे सर्व गोष्टींना पुढे मैदानामध्ये उतरल्यावरती याचा दूध का दूध पाणी का पाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. सचिन सावंतजी, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की चंद्रशेखर बावनकुळेंनी असं म्हटलेलं आहे की कुठेतरी कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडलेला आहे नेत्यांनी काँग्रेसच्या, आणि त्याचबरोबर गळतीचा मुद्दा काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा तितकाच खरा आहे. त्यामुळे सध्याचं चित्र जे आहे ते तुम्हाला खरोखरच समाधानकारक वाटतं का, प्रचाराचं आणि त्याचबरोबर तळागाळापर्यंत पोहोचण्याचं? नाही, पहिली गोष्ट अशी की मी भातखळकर साहेबांचं बोलणं ऐकत होतं. त्यांनी सांगितलं की ठाणे, पुणे, मेट्रो, आता पहिली गोष्ट महानगरपालिकेच्या निवडणुका दूर आहेत अजून. आता त्या नगर परिषदेच्या, नगरपंचायतीच्या निवडणूक सुरू आहेत. तिथे ठाणे मेट्रोचं काय घेणं देणं हा भाग वेगळा. प्रश्न असा आहे की यांना सवय लागलेली आहे की दुसऱ्याचं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आताच्या परिस्थितीमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात असं हे नेते म्हणतात. आता अमित शहा कधीपासून मतदार झाले महाराष्ट्राचे हे मला माहिती नाही, कारण बहुतांश वाऱ्या जे चालल्या त्या अमित शहाना भेटण्यासाठी चाललेले आहेत. आणि ते का चाललेले आहेत? इतकी हतबलता दिसते त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुखामधनं. आणि महायुतीमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये महाकुस्ती चाललेली आहे ती निश्चितपणे आम्हाला दिसते. राहता राहिला आमच्या प्रचाराचा भाग आणि गळतीचा भाग. पहिली गोष्ट, ही गळती ही जाणीवपूर्वक तयार केली जाते, लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीचा सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, लोकांवरती दबाव आणला जातोय, ह्याचं चित्र आहे की 100 ठिकाणी बिनविरोध तुमचे निवडून आले आणि त्याच पद्धतीचा दबाव हा विरोधी पक्षांवर टाकला जातोय आणि त्यामुळेच होतंय. आता तुम्ही लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे की मी एखाद्या विधानसभेचा, आता अतुल भातखळकरचे तिथे भाजपचे आमदार आहेत, तरी काँग्रेसचा व्यक्ती जर समजा तिकडे जाणार असेल किंवा आपला उद्धव ठाकरे जाणार असेल, त्यांना माहिती आहे की पुढे त्यांना तिकडे संधी मिळणार नाही, तर हे असं का होतं? हा प्रवाह विरोधी दिशेला का चाललेला आहे? कारण तशा पद्धतीचा दबाव आणला जातोय, म्हणूनच असं होतं. नाही तर असं कधीही लोकशाहीमध्ये होत नसतं. त्यामुळे एकंदरच गळतीचे जनक जे आहेत ते भारतीय जनता पक्ष आहेत. आणि भारतीय जनता पक्ष पूर्वी म्हणायचं वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन नाही, आता धोबीघाट झालेला आहे. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप करायचे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, गुंडगिरी सगळे असणारे लोक, त्यांच्यावर आरोप झाले, दाऊदशी संबंध असणारे सगळेजण भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचा धोबीघाट झालेला आहे, निश्चित आहे. बरं अतुलजी, तुम्ही काय म्हणाल? एकंदरीतच महाविकास आघाडीतल्या गळतीचं कारण आहे भारतीय जनता पक्ष, कारण तो धोबीघाट झालाय.
बघा, महाविकास आघाडीचं मी सुरुवातीलाच म्हटलं की ती 3 पायांची शर्यत होती आणि त्यांचा वैचारिक आधार काय होता, तर केवळ आणि केवळ मोदी द्वेष. आणि त्याच्यामुळे त्यांचा कोणाचा कोणात पायपोच नाही अशी त्यांच्या आघाडीची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था आहे. आता सचिन सावंत काहीतरी भाजप सगळ्यांना घेतो वगैरे वगैरे. आता खरं तर ते हुशार प्रवक्ते आहेत, पण त्यांना हे माहिती असेल महाराष्ट्रातला शेतकरी कामगार पक्ष कोणी संपवला, तो काँग्रेसने संपवला. समाजवादी, पूर्वीचा समाजवादी पक्ष कोणी संपवला, सगळे समाजवादी नेते हुसेन दलवाईंपासून कुठे आले, काँग्रेसमध्ये आले. कम्युनिस्ट पक्षाचे नेते कुठे आले, काँग्रेसमध्ये आले. यांच्या पक्षात गेले हे सत्तेवर असताना ती वैचारिक मतपरिवर्तन होतं. आणि भारतीय जनता पार्टीकडे कोणी आलं तर मात्र ते दबावामुळे येतात. त्याच्यामुळे अत्यंत हास्यास्पद आहे. बघा, राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे नेते म्हणून पूर्णपणे अकार्यक्षम ठरलेले आहेत. त्यांना कष्ट करण्याची सवय नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते कष्ट करतात, मेहनत करतायत, याच्यावर ते टीका करतायत. पण अतुलजी लोकांना या 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. आणि त्यामुळे लोकांना या सर्व गोष्टी कळत असतात आणि लोक विकासाच्या कामावर खुश आहेत. त्याच्यामुळे तर जनता आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बरोबर आहे. मेट्रोचा त्यांनी उल्लेख केला. अहो, प्रश्न केवळ मेट्रोचा नाहीये, नगरपंचायतीचा विकास कसा करायचा, नगरपालिकांचा विकास कसा करायचा, याचं कुठलं व्हिजन आहे काँग्रेसकडे, कुठलं व्हिजन आहे महाविकास आघाडीकडे? ते व्हिजन आमच्याकडे आहे, ते आमच्या महायुतीकडे आहे, भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि म्हणून आम्ही या निवडणुका अत्यंत सिरियसली घेतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्या कधी त्या सुद्धा आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असते. हे आता नक्की अतुलजी तुमचा मुद्दा पटलेला आहे की किती गांभीर्याने भाजप संपूर्ण या निवडणुका घेऊन तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवरती मला सचिन अहिर आणि सचिन सावंत या दोघांनाही असा प्रश्न विचारायचा आहे की आपलं विजन किंवा आपली सगळी जी पुढची कशा पद्धतीने आपण प्रचार प्रसार करणार आहोत, कशा पद्धतीने घडवणार आहोत तळागाळामध्ये सुद्धा, याबद्दल कुठेतरी कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा कमतरता आहे का महाविकास आघाडीकडनं? कारण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचताना हे सगळे मुद्दे दिसत नाहीत जितक्या आक्रमकतेने महायुतीचे मुद्दे पोहोचताना दिसत आहेत. नाही, मुळामध्ये तुम्ही बघितलं असेल की निवडणुका होणार 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 करून अचानक निवडणूक जाहीर झालेल्या आहेत. काय हरकत नाही, आमची तयारी होती. आणि स्थानिक स्तरावरती ज्यावेळी हे सर्व विषय होतात तर त्या स्थानिक जिल्हा प्रमुख असेल किंवा नेत्यांवरती ही जबाबदारी दिली जाते. आणि सक्षम रीतीने आम्ही म्हणजे एवढा पैशाचा महापूर आहे, एवढ्या पद्धतीने तोडाफोड चाललेले आहेत, उमेदवारांना उभे ठेवले दिले जात नाही, असं असताना पण आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या स्तरावरती महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय. फार रिसोर्सेस कमी असते तरी देखील आम्ही सक्षम. आणि आम्ही काय विजन करू शकतो, कशा प्रकारे नैतिकतेच्या आधारावरती ही लोक लढतायत, आम्ही कुठच्या आधारावरती लढतोय, सत्तेचा मार्ग कुठचा आहे हा सांगून. आणि विशेषतः त्या भागांमध्ये सत्ता हातात असताना पण विकास का झाला नाही, ते लोक आता विकास करू म्हणणार आहेत. राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, नगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये होती, 2.5-3 वर्ष सरकारनंतर केंद्र सरकार त्यांच्याकडे आहेत. मग हे विकास कामं का झाली नाही? आणि मग स्थानिक स्तरावरती हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही सक्षम रीतीने लढतोय आणि नक्कीच आम्हाला पण त्याच्यात प्रतिसाद मिळतोय. बरं, सचिन सावंतजी तुम्ही सुद्धा असंच म्हणाल की तुम्हाला प्रतिसाद मिळतो आणि तुमचा जो काही अजेंडा आहे तो अत्यंत योग्य पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतोय आताच्या घडीला? नाही, पहिली गोष्ट आम्ही थेट जनतेशी संवाद साधतोय. आणि ज्या पद्धतीने आता बातकेळकर साहेब म्हणत होते की महायुतीचं विजन, आता काय विजन आहे महायुतीचं? भ्रष्टाचाराचं विजन आहे, जमीन हडपण्याचं विजन आहे. कशा पद्धतीने पुण्यामधली प्रकरणं झाली ते आपण सगळे पाहतो आहोत. आणि काय दाखवलं जाते, संपूर्ण भाषण तुम्ही त्यांची सगळी ऐका. फडणवीस साहेब म्हणतील किंवा त्या ठिकाणी इतरही जे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणतात ते काय ऐका, फक्त तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, हे विजन आहे. आम्ही फक्त निधी देऊ शकतो. अरे तुम्ही सत्तेत बसलात, गेले 3 वर्ष तुम्ही, तुमच्याकडे थेट सत्ता आहे प्रशासकाच्या माध्यमातून. 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, नगर परिषदेच्या, नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांची कुठलीच निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सगळी सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्ही कुठला विकास केलात? आज ज्या पद्धतीची दुरावस्था आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्याचं उत्तरदायित्व तुमच्याचकडे जातं ना. आणि भ्रष्टाचाराचे ज्या पद्धतीनं आता एकापेक्षा एक उदाहरण देतात, दररोज कुठल्या ना कुठला तरी घोटाळा त्या ठिकाणी दिसतो. हे त्यांचं विजन आहे. आणि हे तुम्ही सांगता आम्ही विकास करणार. कुठला विकास करणार? तुमच्या प्रत्येक आमदाराचा विकास झालेला आहे. 1000 कोटीच्या कोटी उड्डाणं झालेली आहेत. तिथे एकेकाची प्रकरणं काढली तर त्याची त्या ठिकाणी मला वाटतं यादीच संपत नाही.
आणि त्यामुळे जनतेसमोर आम्ही थेट जात आहोत आणि जनतेला सांगतो आहोत की कशा पद्धतीनं यांनी केलेलं पाप आहेत आणि ते पाप वाचवायचे असेल, महाराष्ट्रामध्ये अनैतिकताचं राजकारण संपवायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला आता वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि ती विजन घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जातो आहोत. बरं, नक्की सचिनजी, एक शेवटचा प्रश्न अतुल भातखळकर यांच्यासाठी. सचिन सावंत सुद्धा आता म्हणाले की दबाव जो आहे तो फक्त नेत्यांवरती आहे असं नाहीये, तर मतदारांवरती सुद्धा वेगळ्या पद्धतीने टाकला जातोय, आमिष दाखवलं जात आहे. त्यावर अतुलजी तुम्ही काय म्हणाल? एकंदरीतच या सगळ्या प्रचारामध्ये हे सुद्धा अनेक मुद्दे सातत्याने येत आहेत. अत्यंत हास्यास्पद पद्धतीचं वक्तव्य ते करतायत. मग त्यांच्या लॉजिकने की 3 वर्ष आमच्या हातात सत्ता होती त्यामुळे आता आम्ही निवडणुकीमध्ये मग कशाला विकास का नाही केला? मग या लॉजिकने तर काँग्रेसने 57ची निवडणूक लढवायलाच नको होती आणि प्रचारच करायला नको होता, कारण 52 ते 57 काँग्रेसचंच राज्य होतं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. प्रत्येक निवडणुकीमध्ये विषय असतात, वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. मुद्दा हा आहे की तुम्ही लोकांपर्यंत का जात नाही आहात? तुम्ही लोकांपर्यंत जात नाही आहात कारण तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, मतदार तुमच्या बरोबर नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्ही खोटे आरोप त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर करतात. आणि मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते मंडळी असतील, हे कशा पद्धतीने वागतायत? हे कधी कधी यांची प्रसिद्धी होती की हे प्रचंड कष्ट करतात म्हणून. टीका करणं ठीक आहे हो, पण देवेंद्र फडणवीस जी असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे जी आहेत, ते किती कष्ट करतात. रात्री 2-2 पर्यंत लोकांना भेटण्याचं काम चालू असतं. त्या ठिकाणी दर मंगळवारी कॅबिनेटची बैठक होते, निर्णय घेतले जातात, त्या निर्णयाची अंमलबजावणी असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा म्हणजे तेव्हा तर ते घराच्या बाहेर पडलेच नाहीत कधी, पण त्याच्या आधी सुद्धा उद्धव ठाकरेंनी कधी मुक्कामी दौरा केला त्यांच्या पक्षवाढी करता. आणि त्याच्यामुळे त्यांनी या गप्पा मारू नयेत. आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या प्रश्नांच्या निराकरणाची व्हिजन आहे. ती व्हिजन घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो. त्यावेळी तुम्ही 25 वर्ष सत्तेत राहिलात, महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पद घेतले, आत्मचिंतन करा, म्हणजे काहीतरी सुधारणा होण्याची शक्यता तुमच्या परिस्थितीमध्ये आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. बर सचिन अहिरजी आता जाता जाता असं म्हणाले की उद्धव ठाकरेंमुळेच तुम्हाला पालिकेची सत्ता मिळाली होती. अर्थात आपल्याकडे आता वेळ नाहीये, नाहीतर ह्याच्यावरती आपण आणखीन चर्चा केली असती. अतुलजी, सचिन अहिरजी आणि त्याचबरोबर सचिन सावंतजी, आज या चर्चेमध्ये तुम्ही आलात आणि तुमची मतं मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर जाणून घेऊया महाराष्ट्राचा कौल काय आहे. जाऊया पोल सेंटरला. आज एकूण 12,000 मतं आलेली आहेत आणि महाविकास आघाडी पिछाडीवरती असल्याचं कारण हा 33% नियोजनाचा अभाव असल्याचं लोकांना वाटतंय. 36% लोकांना असं वाटतंय की समन्वयाचा अभाव आहे आणि 31% लोक म्हणतायत की विजयाबद्दल शंका असावी. आणि आता वळूयात आजच्या दुसऱ्या मुद्द्याकडे. निवडणुकीच्या आखाड्यातून आता जाऊयात क्रिकेटच्या मैदानात, कारण गुवाहाटी टेस्टमध्ये भारताच्या संघाचं आज पुरतं पानिपत झालं. दक्षिण आफ्रिकेने 408 धावांच्या फरकानं ही कसोटी जिंकली आणि भारताच्या कसोटी क्रिकेटची लक्तरच स्टेडियममध्ये टांगली गेली. रवींद्र जडेजाच्या 54 धावांचा अपवाद वगळता दुसऱ्या डावामध्ये एकही क्रिकेटर 20च्या वरही धावा करू शकलेला नाहीये आणि भारताचा डाव अवघ्या 140 धावांवरती आटोपलाय. दुसरीकडे टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं 25 वर्षांचा दुष्काळ संपवलाय. यापूर्वी 2000 साली त्यांनी भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली होती. गुवाहाटीमध्ये भारताचा दारुण पराभव करत पाहुण्यांनी ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे. तर या पराभवाला नेमकं कोण जबाबदार आहे, तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा, असा प्रश्न आम्ही सोशल मीडियावरती विचारलेला होता. हा प्रश्न आपण पुन्हा एकदा पाहूया आमच्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, न्यूझीलंड पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेकडूनही भारताला व्हाईट वॉश. या लाजिरवाण्या पराभवाला कोण सर्वाधिक जबाबदार आहे? गौतम गंभीर आपले कोच, T20 क्रिकेट बेजबाबदार खेळाडू का निवड समिती? यामध्ये पहिला ऑपरेशन गंभीर पहिला ऑप्शन गंभीर देण्याचं कारण त्याच्या मार्गदर्शनाखाली कसोटीमधल्या पराभवांची मालिका. तिन्ही फॉर्मॅट्समध्ये गंभीरची कामगिरी कशी राहिली आहे पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला जाऊन.
गंभीर कोच झाल्यापासूनचे निकाल आपण बघतोय. कसोटीमध्ये 19 सामने, त्याच्यामध्ये 10 पराभव आणि 7 विजय म्हणजे 3 अनिर्णय सामने होते. वनडेमध्ये 14 सामने, 4 पराभव आणि 9 विजय. T20मध्ये 22 सामने, 2 पराभव आणि 20 विजय म्हणजे एकंदरीत वनडे आणि T20मध्ये, खरं तर T20मध्ये भारताची कामगिरी सर्वोत्तम आहे असं म्हणायला पाहिजे. वनडेमध्ये सुद्धा चांगली आहे, परंतु कसोटीमध्ये मात्र तितकीशी चांगली नाही. भारताच्या या खराब कामगिरीवरती माजी क्रिकेटपटूंनी, खास करून कसोटीपटूंनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. घरच्या मैदानामध्ये अशी सुमार कामगिरी अजिबात अपेक्षित नसल्याचं सांगत मदन लाल यांनी भारतीय कसोटी संघाचे कान उपटले. देखिए, हार तो बहुत खराब हुई है क्योंकि देखिए हाँ, इंडियन क्रिकेट टीम ने बहुत पुअर क्रिकेट खेला है. क्योंकि ऐसा हम जब सीरीज घर पे होती है तो हम एक्सपेक्ट नहीं करते. नहीं, देखिए ऑलराउंडर वनडे क्रिकेट में तो चल जाते हैं, बट टेस्ट क्रिकेट में नहीं चलते. टेस्ट क्रिकेट में जो है ज्यादातर चलते हैं स्पेशलिस्ट. अगर आपके पास 5-6 बैट्समैन होने चाहिए, एक आधा ऑलराउंडर होना चाहिए, फिर आपके पास बॉलर होने चाहिए और पेसर होने चाहिए 3 और 1-2 स्पिनर होने चाहिए. बैलेंस अगर आप टीम बनाएंगे तो तभी आप जीत पाएंगे. और मेरे को एक बात की समझ नहीं आई कि जिस टीम ने इंग्लैंड में इतनी अच्छी क्रिकेट खेली उसको क्यों चेंज किया. सडनली आपने सारी टीम को चेंज कर दिया और बैटिंग ऑर्डर का ऊपर नीचे करना भी एक बड़ा अजीब सा लगा. कैप्टन जानता है या फिर टीम मॅनेजमेंट जानती है, कोच जानता है. माजी खेळाडूंनी संघाच्या कामगिरीवरती ताशेरे ओढली असली तरी क्रिकेटमधील नवी पिढी मात्र या पराभवामुळे फारसं बिघडत नाही असं मानते. तसंच गंभीरच्या क्षमतेवरती प्रश्न उपस्थित करण्यातही फारसा अर्थ नाही असं या खेळाडूंना वाटतंय. कोल्हापुरामध्ये क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या या मुलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. ऐकूयात. मला असं वाटतंय की पहिल्या मॅचला जी विकेट होती ती खूपच स्पिनर्ससाठी हेल्पफुल होती, त्यामुळे खूप लो स्कोरिंग मॅच झाल्या. पण थोडंफार बॅट्समननी तिथं थांबलं विकेटवरती, थोडं कॅरेक्टर दाखवलं असतं आपल्या, तर आपण तो रिझल्ट आपल्या बाजूने लागला असता. दुसऱ्या मॅचला विकेट चांगली होती पण खराब शॉट्स खेळले आपण. 4-5 बॅट्समननी खूपच खराब शॉट्स खेळले. थोडं टेस्ट क्रिकेटला डिफेन्स चांगला पाहिजे. मेन म्हणजे इकडे सर्व्हाइव्ह करता यायला पाहिजे आपल्याला आणि चांगल्या इंटेंटने खेळू आपण तर निश्चितच. आणि याच्या आधी आपण दाखवले सगळं की इंडियन टीम काय करू शकते. जैसे जो साउथ अफ्रीका ने जो बैटिंग करी है उसमें उन्होंने बहुत सारे स्वीप शॉट को खेला है. क्रिकेट में जो खेलते स्वीप शॉट, जब टर्निंग ट्रैक होता है तो स्वीप शॉट इज वन ऑफ द बेस्ट शॉट टू प्ले. तो वो वहां पे देखने को, इंडिया में वो सब शॉट्स कम देखने को मिले. तो हमको ऐसा लगता है कि वहां पे थोड़ा सा लैक रह गया. बाकी इंटेंट तो इंडियन टीम में बहुत अच्छा है, सभी बहुत अच्छे प्लेयर है, सब बहुत डोमेस्टिक क्रिकेट में बहुत रन करके उस लेवल पे पहुंचते हैं. बस थोड़ा सा माइनर चेंज अगर माइंडसेट पे करेंगे तो वो बहुत अच्छा क्रिकेट खेलेंगे. असं मला तर वाटतंय कोणत्याही प्लेयरला किंवा टीमला एक सिरीज किंवा मॅच तर डिफाईन करणार नाही. त्याला वर्ष लागतात. एका सिरीज नंतर काय होणार नाही. थोडंसं टाइम द्यायला लागेल. एक सिरीज गेली, अजून पुढे लई मॅचेस आहेत, त्यात पण परत इंटेन्सिटी हाय ठेवायला लागेल. परत स्वतःला सगळे प्लेयर्सला बॅक करावं लागेल, कोचेसला पण बॅक करावं लागेल. जर एक टीमला तुम्ही विजय करण्यात सक्षम व्हायला सगळं करावंच लागेल. तर क्रिकेट प्रेमी महाराष्ट्राला आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला होता. यावरती कौल महाराष्ट्राचा काय पाहूयात पोल सेटरला. एकूण 19,000 मतं आजच्या या आमच्या प्रश्नाला आलेली आहेत आणि या आफ्रिकेकडनं झालेल्या व्हाईट वॉशला जबाबदार कोण, तर गौतम गंभीर असं 67% लोकांना वाटतंय. T20 क्रिकेट सातत्याने खेळणं हे कारण 6% लोकांना वाटतंय. खेळाडू बेजबाबदार आहेत असं 12% लोकांना वाटतंय आणि निवड समितीला जबाबदार 15% लोक धरतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.